पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्याने 300हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय। शनिवारी हमासनं एकामागून एक 5000 रॉकेट डागून इस्रायलमध्ये कहर केलाय। हमास आणि इस्रायलमधील संघर्ष हा काही नवीन नाहीये, पण शनिवारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण इस्रायल हा हादरलाय। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की इस्रायलमध्ये कहर करणारा हमास नेमकं काय आहे, तेच आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय टाइम्स नाव मराठी। 1967 मध्ये इस्रायल आणि अरब यांच्यात एक युद्ध झालं होतं। त्यात इस्रायलला विजय प्राप्त झालं होतं। त्यानंतर वेस्ट बँक आणि गाझापट्टी हे भाग इस्रायलने आपल्या ताब्यात घेतले होते। त्याच्या निषेधार्थ पॅलेस्टिनींनी बंड सुरू केले होते आणि त्याला इंतिफादा असे नाव दिले होते। पहिल्या इंतिफादाच्या सुरुवातीनंतर 1987 मध्ये हमासची स्थापना झाली। आता नेमकं यांच्यातील संघर्ष कधी सुरू झाला ते आपण समजून घेऊया। 2006 मध्ये पॅलेस्टाईनची संसदीय निवडणूक जिंकल्यानंतर हमासने गाझा भाग आपल्या ताब्यात घेतला। हमासने राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला होता। त्याच वेळी अब्बास यांनी हमासने ताब्यात घेतलेले हे बंड असल्याचे म्हटले होते। याच काळात हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा काळ सुरू झाला। त्यानंतर हमास गाझामधून इस्रायलवर वारंवार रॉकेट हल्ले करत आहेत। हमासला इस्रायल मान्य नाहीये आणि 1990 मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनने केलेल्या ऑस्लो शांतता कराराला देखील हमासने विरोध केलाय। आता हमासचा इतिहास नेमका काय ते आपण समजून घेऊया। हमासची स्थापना ही 1987 मध्ये पॅलेस्टाईन इंतिफादा उठावादरम्यान झाली आहे। त्याला इराणने पाठिंबा दिला होता आणि त्याची विचारधारा मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामिक विचारसरणीशी जुळते। मुस्लिम ब्रदरहूडची स्थापना 1920च्या दशकात इजिप्तमध्ये झाली। हमासची स्थापना शेख अहमद यासीनने केली होती। वयाच्या 12व्या वर्षापासून तो व्हीलचेअरवर होता। 1987 मध्ये त्याने इस्रायल विरुद्ध पहिला इंतिफादा जाहीर केला। इंतिफादा म्हणजे विद्रोह होय। आता 50 वर्षांपूर्वी काय झाले होते ते आपण समजून घेऊया। 6 ऑक्टोबर 1973 रोजी अरब देशांच्या युतीने इस्रायलच्या ताब्यावरील भागांवर संयुक्तपणे हल्ला केला। त्यामुळे योम किपूर युद्ध सुरू झाले। या दिवशी युद्धाचा पाया रचला गेला आणि इस्रायल अरब युतीच्या विरोधात आक्रमक झाला। या काळात इस्रायल आणि अरब देशांच्या युतीमधील युद्ध तीव्र होत असताना ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या अरब सदस्यांनी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना तेल पुरवठा करण्यास नकार दिला। ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज मध्ये समाविष्ट अरब देशांनी केलेल्या तेलबंदीमुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले। त्या दरम्यान सुमारे 2 आठवडे हे युद्ध चालले आणि सुमारे 20,000हून अधिक लोक मरण पावले। या काळात इस्रायलने युद्ध सुरू होण्याआधीपेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात घेतली होती आणि जिंकली देखील। त्यानंतर बरोबर 50 वर्षांनंतर 6 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर 5000हून अधिक रॉकेट डागून ऑपरेशन अल अक्सा फ्लड सुरू केले आहे। या दरम्यान हमास गटाने अरब आणि इस्लामिक देशांना वेस्ट बँकमधील प्रतिरोधक लढवयांसह इस्रायल विरुद्धच्या लढाईत सामील होण्याचे आवाहन केले आहे। इस्रायलने त्यांच्या जमिनीवरील बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा हमास गटाचा आरोप आहे। 1988 मध्ये हमासच्या संस्थापक चार्टरमध्ये इस्रायलला संपवण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्याच्या सैन्यांनी इस्रायलचा खात्मा करण्याची शपथ घेतली आहे। 1967 मध्ये इस्रायल आणि अरब यांच्यात युद्ध झालं होतं। त्यात इस्रायलला विजय प्राप्त झालं होतं। त्यानंतर वेस्ट बँक आणि गाझापट्टी हे भाग इस्रायलने आपल्या ताब्यात घेतले होते। हाच राग हमासच्या मनात कायम आहे। इस्रायलशिवाय अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान हे देश हमासला दहशतवादी संघटना मानतात, तर दुसरीकडे ब्राझील, चीन, इजिप्त, इराक, नॉर्वे, कतार, रशिया आणि सिरिया आणि तसेच तुर्की या देशाला दहशतवादी संघटना मानत नाहीत। आता नेमकं हमासची सनद काय म्हणते ते आपण समजून घेऊया। हमास संघटना स्थापनेच्या 1 वर्षानंतर म्हणजेच 1988 मध्ये त्यांनी सनद तयार केली, ज्यामध्ये या संस्थेची उद्दिष्टांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। ज्यू समुदाय आणि इस्रायलला पूर्णपणे नष्ट करूनच हमासचा अंत होईल असे या सनदेच्या प्रस्तावनेत म्हटले आहे। हमासचे 2 गट आहेत। एक गटाचे वेस्ट बँक आणि गाझापट्टीमध्ये वर्चस्व आहे। या परिसरात अनेक शाळा आणि रुग्णालये बांधण्यात आली आहेत। इस्रायल विरुद्धचा लढाही येथूनच चालतो। तर 2000 साली दुसऱ्या गटाची स्थापना करण्यात आली
तेव्हापासून इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता आपण इस्रायल आणि सौदी सोबतचे संबंध कसे आहेत ते समजून घेऊया. मक्का आणि मदिनानंतर जगातले तिसरे मोठे श्रद्धास्थान म्हणून अल-अक्सा मस्जिदकडे पाहिले जाते, जी सध्या इस्रायलमध्ये आहे. जगभरातील मुस्लिम लोक या ठिकाणी जात असतात. गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबिया आणि इस्रायलचे संबंध चांगले होत आहेत आणि हेच हमासला नकोय. कारण सौदीचे इस्रायल संबंध चांगले झाले तर इतर मुस्लिम देश देखील सौदीच्या बाजूने उभं राहतील आणि असं झाल्यावर हमासला येणारी फंडिंग बंद होईल. त्यामुळे याचा फायदा तर हमासने घेतला नाहीये ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. बाकी तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. टाइम्स नाऊ मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात जलद गतीने मिळू शकेल. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसह. नमस्कार.